बदलापूर जवळील कात्रप परिसरात वीज पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित उपकेंद्र प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून या निर्णयामुळे विकासाला चालना मिळणार की क्रीडा सुविधांवर गदा येणार यावर चर्चा रंगू लागलीय। टाटा पॉवर या कंपनीकडून हा प्रकल्प उभारला जाणार असून परिसरातील वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेता विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हे उपकेंद्र महत्त्वाचे मानले जात आहे। गेल्या काही वर्षात कात्रप आणि बदलापूर परिसरात वारंवार होणारे वीज पुरवठ्यातील खंड आणि व्होल्टेजमधील चढ-उतार यामुळे नागरिक त्रस्त होते। प्रस्तावित उपकेंद्रामुळे वीज वितरण अधिक स्थिर आणि कार्यक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यामुळे घरगुती तसेच व्यावसायिक वापरकर्त्यांना दिलासा मिळू शकतो, तसेच औद्योगिक विकासालाही गती मिळण्याची शक्यता आहे। मात्र ज्या जागेवर हे उपकेंद्र उभारले जाणार आहे ती जागा मूळतः स्टेडियमसाठी राखीव असल्याने स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत आहे। क्रीडा सुविधांवर परिणाम होण्याची भीती नागरिक आणि स्थानिक युवकांनी व्यक्त केली आहे। भविष्यातील खेळाडूंना आवश्यक असलेली पायाभूत सुविधा कमी होण्याची शक्यता असल्यामुळे हा मुद्दा संवेदनशील ठरत आहे। याशिवाय पर्यावरणीय आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। उपकेंद्रातील यंत्रणेमुळे निर्माण होणारा आवाज, उष्णता आणि उच्च दाब उपकरणांमुळे संभाव्य धोके लक्षात घेता योग्य उपाययोजना आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। त्यामुळे प्रशासनाने विकास आणि सार्वजनिक गरजा यामध्ये संतुलन राखत पारदर्शकपणे निर्णय घेण्याची गरज अधोरेखित होत आहे। एकूणच हा प्रकल्प वीज पुरवठ्याच्या समस्यांवर उपाय देणारा ठरू शकतो, मात्र क्रीडा सुविधा आणि पर्यावरणीय बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। आता या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते आणि नागरिकांच्या अपेक्षा कशा पूर्ण केल्या जातात हे महत्त्वाचे ठरणार आहे।